तुम्ही 10वी पास करून आयटीआय पास झालेले असणार किंवा तुमची 12वी झाली असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर हा व्हिडिओ खास करून अशा भाऊ आणि बहिणींसाठी असणार आहे। तर परमनंट जागांची वॅकन्सी निघलेली आहे इंडियन ऑइल। तर भारत सरकार मार्फत इंडियन ऑइल ही कंपनी चालवली जाते। पगार वगैरे सगळ्या फॅसिलिट्या एकदम तगड्या असतात। तर या भरतीविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे। अर्ज कसा करायचा, वय किती लागणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे, क्रायटेरिया काय काय असणार आहे, अशी सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भाऊ आणि बहिणींसाठी असणार आहे। ज्या पण भाऊ आणि बहिणी 10वी झाल्यावर आयटीआय पास केलेला असेल, 12वी पास झालेले असतील आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल अशा भाऊ आणि बहिणींपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचवा। मी आहे योगेश सोनार आणि आपण बघतायत खानदेशी A to Z गाईड हे युट्यूब चॅनल। या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या ज्या पण भाऊ आणि बहिणी स्पर्धा परीक्षा देतात अशा स्पर्धा परीक्षा ज्या शासनाकडून जाहिरात येतात त्या जाहिराती व्यवस्थित मांडून आणि माहिती घेऊन आपल्या समोर मार्गदर्शन करण्याचा हा छोटासा प्रयत्न मी करत असतो। तो व्हिडिओ मोठा न करता चालू करतो, पूर्ण बघा आणि काय काय सांगितलंय, क्रायटेरिया काय काय आहे, सगळं ह्या इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर इंडियन ऑइल, भारतीय इंडियन ऑइल या कंपनीमध्ये भारत सरकारचा हा ऑइल उत्पादनातील उपक्रम आहे। यामध्ये परमनंट जागांची 246 जागांची पदांची भरती निघलेली आहे। तर या भरतीमध्ये कुठलं क्वालिफिकेशन चालणार आहे, कुठले क्वालिफिकेशन झालेले भाऊ आणि बहिणी अर्ज करू शकतील। तर पुढील माहिती तुम्ही व्यवस्थित बघा, व्हिडिओ क्लिप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून द्या, कारण की तुमच्या एका सबस्क्राईबमुळे, एका कमेंटमुळे, एका लाईकमुळे मोटिवेशन भेटतं आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हिडिओ आणि माहिती घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। तर इंडियन ऑइल यामध्ये 246 पदांची परमनंट भरती निघलेली आहे। पदाचे नाव असणार आहे ज्युनियर ऑपरेटर, याच्या जागा असणार आहे 215, ज्युनियर अटेंडंट याच्या जागा असणार आहेत 23 आणि असिस्टंट याच्या जागा असणार आहेत 8। अशा टोटल जागा मिळून 246 पदांची ही भरती निघलेली आहे। परमनंट जागा आहेत। यासाठी शिक्षण सांगितलंय त्यांनी, तुम्ही 10वी पास करून आयटीआय केलेला असेल किंवा तुम्ही 12वी पास असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल, म्हणजे तुमची पदवी झालेली असेल तर अशा भाऊ आणि बहिणी यामध्ये अप्लाय करू शकता। यासाठी वयाची मर्यादा सांगितली त्यांनी 18 ते 26, SC/ST ला 5 वर्ष आणि ओबीसीला 3 वर्ष अशी यामध्ये वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। फी लागणार आहे जनरल, ओबीसी आणि EWS या कॅटेगरीसाठी लागणार आहे 300 रुपये। इतर कास्ट, एक्समॅन आर्मी यांना फी नसणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 23 फेब्रुवारी 2025। या भरतीची परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे। तर ज्या पण भावाकडे आणि बहिणीकडे हे क्वालिफिकेशन असेल आणि तुमचं या भरतीमध्ये वय बसत असेल अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करा। पगार वगैरे चांगले असतील, ज्या पण स्केल असतात त्या स्केलनुसार तुम्हाला पगार दिले जाते असतात। तर जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण भागातल्या असतील, शहरी भागातल्या असतील, ज्या पण भाऊंनी बहिणींनी 10वी पास केल्यावर आयटीआय केलेला असेल किंवा तुमची 12वी झालेली असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल आणि तुम्ही खासगी कंपन्यांमध्ये आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब करत असाल 20 आणि 25 हजार मध्ये, तर या पदांमध्ये तुमची कधी निवड झाली तर तुम्हाला स्टार्टिंग पगार 45-50 हजाराच्या पर्यंत असणार आहे स्टार्टिंग पगार। पुढे जसं जसं वर्ष वाढतील तशी तशी तुमची सर्व्हिस वाढेल, तशी पगार वाढेल, फॅसिलिट्या चांगल्या भेटतील। तर इंडियन ऑइल या कंपनीमध्ये या जागा आहेत। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला या भरतीबद्दल कुठली माहिती हवी ते कमेंटमध्ये करा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच भरतींविषयी माहिती रोज मी आणत असतो। जी पण नवीन भरती निघली, ज्या पण शासनाकडून ज्या पण भरत्या डिक्लेअर होतात त्या जाहिराताच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत मार्गदर्शन करण्याचा, आपल्या अशा भाऊ बहिणींना मोटिवेशन करून अर्ज करा, भरती व्हा, अभ्यास करा असं सांगून त्यांना मोटिवेशन करण्याचा मी प्रयत्न करत असतो। फक्त तुम्ही मी सांगतो म्हणून ऐकू नका, तर तुम्ही अर्ज करा, आपल्या आईवडिलांचं आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी धावपळ करा, अभ्यास करा, मेहनत करा। जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू नवीन काही भरतीची माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।